नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत गव्हर्नर जनरलपासून 1773 ते 1947 पर्यंत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आपण जितके बी गव्हर्नर जनरल महत्त्वाचे आहेत त्यांच्याबद्दल अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला आपण लॉर्ड डलहौसी यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत। लॉर्ड डलहौसी यांनी लॉर्ड हॉर्डिंगची जागा घेतली आणि लॉर्ड ऑफ डलहौसी वयाच्या 36व्या वर्षी गव्हर्नर जनरल बनले। बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्षसुद्धा ते बनले। हा साम्राज्यवादी व विस्तारवादी धोरणासाठी ओळखला जात होता। लॉर्ड डलहौसी दत्तक वारसा नामंजूर तत्वाचा वापर करून खालील संस्थाने खालसा केली, जसं की सातारा 1848, जैतापूर व संबळपूर 1849, भगत 1850, उदयपूर 1852, झाशी 1853 आणि नागपूर 1854। यानंतर अवधचा ताबा घेतला, जो की गैरप्रशासनावरून घेण्यात आला असं सांगितलं। सिमला वर्षातील काही दिवस राजधानी राहील असं घोषित केलं आणि बंगालचा जो काही तोफखाना होता तो कलकत्त्याहून मेरठला आणणे हे सुद्धा लॉर्ड डलहौसीचं कार्य होतं। सैन्याचं मुख्यालय सिमला होतं। त्याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा लॉर्ड डलहौसीने भरपूर कार्य केलं, ज्यामध्ये 1854 मध्ये वुड्सचे घोषणापत्र हे एक तयार केलं आणि इंजिनिअरिंग कॉलेज रुरकीला स्थापन केलं। त्यानंतर 1853 थॉम्सन पद्धत, ज्यात देशी भाषेवर भर दिला होता, अशी शिक्षण पद्धती सुरू केली। त्यानंतर 1853 साली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू केली आणि 1852 साली तार विभागाची सुद्धा स्थापना केली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाची सुद्धा त्यांनी स्थापना केली। त्याचबरोबर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली आणि 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत केला। 1856 विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला, ज्याचा पाठिंबा घेतला ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आणि 1853 चार्टर ॲक्टद्वारे स्पर्धा परीक्षासुद्धा आयोजित केल्या। हे सगळं महान कार्य लॉर्ड डलहौसी यांचं आहे असं आपल्याला म्हणता येईल।